नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करू न काही टाइमपास करता. मित्रांनो, हाईट हा एक एक्स फॅक्टर म्हटला जाते पर्सनॅलिटीमध्ये. जर तुम्हाला हाईट वाढवायची असेल तर ते दोन कंडिशनवर असते, डिपेंड असते मेजरली. मी स्वतः 6 फुटाव आणि माझे आई बाबा माझ्या छोट्या हाईटनं. माझे बाबा जवळपास 5'9", 5'10" आहेत. आई तर 5'4", 5'5" पर्यंतच आहे. तर मला स्पष्टपणे माहिती आहे की हाईट कशी काय वाढवायची. तर हाईट वाढवण्यासाठी दोन फॅक्टर डिपेंड असतात. एक तर जेनेटिक फॅक्टर असते, खूप साऱ्या मोजल्या लोकांमध्ये असते. समजा जेनेटिक फॅक्टर तो कंपल्सरीच असते. आणि एक तर असते बाई काहीतरी सर्जरी असतात आणि मेडिसिनल असतात. आज मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगणार आहोत, एक्झॅक्टली पॉईंट टू पॉईंट सांगणार आहोत की हाईट कशी वाढते. हाईट वाढवायसाठी ना तुम्हाला काही पिल्स नाही, काही नाही घ्यावं लागत. तर काहीतरी ते टेक्निक्स असतात, त्याने तुमची हाईट वाढणार आहे. जर तुम्हाला हाईट वाढवायची असेल ॲज अ टीनेजर तर तुमची हाईट काही करा तशी ना तशी वाढणारच आहे. जर तुम्ही ॲज अ ग्रोन मॅन आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पुढे पहा. याच्यात मी काही टिप्स सांगणार आहोत तुम्हाला हाईट वाढवायसाठी. त्याला स्टार्ट करून न काही टाइमपास करता. तर समजा मी पहिले टीनेजरसाठी सांगून देतो. जर समजा तुमचा हाईट वाढवायची असेल, तुमची हाईट तशी पण वाढवणार, पण जे मेजर फॅक्ट्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे ते आहे तुमचं न्यूट्रिशन. ही मी लिस्ट काढलेली आहे, एक्झॅक्ट रिसर्च केलेली आहे, पाहिलेलं आहे काय काय कुठे काय फॅक्टर्स लागतात. एक तर तुम्हाला पाहिजे तुमचं चांगलं न्यूट्रिशन, प्रॉपर न्यूट्रिशन पाहिजे. तुम्हाला प्रोटीन पाहिजे, कमीत कमी प्रोटीन, योगर्ट, कॅल्शियम, विटॅमिन्स आणि झिंक, मॅग्नेशियम. हे तुमच्या शरीरात किंवा आहारासाठी जी तुमची बोन डेन्सिटी आहे त्याला थिक आणि लॉंग करण्यासाठी जे तुमचे ग्रोथ प्लेट्स असतात किंवा जे तुमचा हार्मोन असतो त्याला पिट्युटरी ग्लँड म्हणतात. तो एक हार्मोन आहे आपल्या ब्रेन मधला, तो एक एक्स फॅक्टर हे असतो हाईटसाठी. तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन पहिले घ्यायला लागते. न्यूट्रिशन मध्ये तुम्हाला पहिले प्रोटीन पाहावं लागेल. प्रोटीन नंतर कॅल्शियम, विटॅमिन्स, झिंक, मॅग्नेशियम. काहीतरी प्रकार असतात प्रोटीनचे जसे की एग, मिल्क, योगर्ट. जर तुम्ही व्हेजिटेरियन असला तर तुम्ही दाल, पनीर याच्याकडे पण जाऊ शकता. नाही तर आहे फिश आहे, चिकन आहे. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर स्लीप घ्यायला लागते. कमीत कमी 7 ते 9 तास. एक्झॅक्ट हा तर सगळ्यात कॉमन पॉईंट आहे की तुम्हाला इनफ स्लीप पाहिजे. तर तुमचं इनफ स्लीपच नसला, हाईट तर सोडूनच द्या तुम्ही. दुसरी गोष्ट आहे तुमचा ब्रेन काम करणे बंद होऊन जाते. हाईटसाठी हे मला माहित आहे खूप अनयुज्युअल पॉईंट आहे की तुम्हाला प्रॉपर स्लीप घ्यायला लागते. पण कमीत कमी तुम्हाला जर 7 ते 9 तासपर्यंत झोप नाही भेटली तुमचं दिमाग पण काम नाही करणार. हाईट तर दुसरीच गोष्ट आहे. तिसरी काही एक्सरसाइजेस आहे ज्याने तुमची हाईट वाढू शकते. स्पोर्ट्स खेळा, काही आउटडोअर गेम्स आहेत लाईक बास्केटबॉल, व्हॉलीबॉल. तुम्ही कधी पाहा बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल त्याच्यामध्ये आहे ना उंच प्लेअर दिसतात तुम्हाला, लाईक मायकल जॉर्डन, लेब्रॉन जेम्स. एक तर तुम्ही स्प्रिंटिंग करू शकता, त्याने तुमची बोन डेन्सिटी काही हद तक, जास्त नाही, इंचनच काही नाही वाढणार. हो, स्किपिंग रनिंग यांना तुमची हाईट वाढू शकते. इंचनच वाढणार. ऍज अ टीनेजर तुमची हाईट तशी पण वाढणार, पण याच्यात जर तुम्ही हे पॉईंट फॉलो करसाल तर थोडी जास्त हाईट वाढणार तुमची. जेवढी तुम्हाला जे तुमचा गोल असेल तुमचा हाईटचा, तर ते टीनेज म्हणजे जेव्हा तुम्ही 20s मध्ये या, 20 म्हणजे 20चा आत आणि 18 हा टीनेज पकडू आपण मेजरली. पूर्ण नाही पकडू, मेजरली एवढाच टीनेज पकडू. तर या संदर्भात हा टीनेज साठी सांगतो मी हे टिप्स, म्हणजे हाईट वाढण्यासाठी. तुम्ही आउटडोअर काही एक्सरसाइज करा किंवा स्पोर्ट्स करा. तुम्ही स्विमिंग करू शकता, बास्केटबॉल खेळू शकता, व्हॉलीबॉल खेळू शकता, मेजरली स्किप रोप करू शकता. त्यानं तुम्ही पतले पण होता आणि तुमची थोडी हाईट पण वाढते. स्प्रिंट करू शकता, स्प्रिंट म्हणजे रनिंग, ते बी जोरांचं. हँगिंग फ्रॉम अ बार हा तर सगळ्यात कॉमन आहे. तुम्ही कशावर लटकू शकता, जास्त नाही लटकायचं नाही तर सुजन पण येऊ शकतो. हे झाले काहीतरी टिप्स, हे नॅचरल टिप्स आहेत हाईट वाढवण्यासाठी. आता जर समजा तुम्ही 18+ आणि अडल्ट आहात तर तुम्ही तुमची हाईट नाही वाढवू शकत मित्रांनो. तुम्ही तुमचा पोश्चर चांगला करू शकता की त्यानं तुम्ही मिनिमाइज करू शकता की मॅक्सिमाइज दाखवू शकता की मी माझी हाईट वाढवेल. यू आर फुल्ली ग्रोन म्हणजे तुमचे जे ग्रोथ प्लेट्स आहेत ते स्टॉप होऊन जातात. जे तुमची बोन डेन्सिटी आहे ते एक्झॅक्ट एका टाइमवर थांबून जाते. ते इनफ ग्रोथ झालेले असतात. तिथून तर तुमची समजा बोनची डेन्सिटी कमी होणार. म्हणजे जसं ऍज ओल्ड आर यू, जसं तुम्ही तुमचं वय वाढत जाणार तेव्हा तुमची बोनची डेन्सिटी म्हणजे समजा शिंक होत जाणार, त्याची कॅल्शियम जाणार, कमजोर होणार. पण जेव्हा तुम्ही फुल्ली ग्रोन झालेला आहे तेव्हा तुमची हाईट वाढू नाही शकत. तुम्ही त्याला एकच गोष्ट करू शकता की तुम्ही तुमचं पोश्चर जे आहे ते चांगलं करू शकता. म्हणजे पोश्चर चांगलं करण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी सांगून टाकतो. काहीतरी 1 to 2 सेंटीमीटर ऍड पण करू शकता त्या पोश्चर मध्ये, ज्याने की तुम्ही थोड्या वेळ लंबे दिसतात. तुम्ही कोर स्ट्रेंथ करू शकता. स्टमक साठी कोर स्ट्रेंथ. योगा करू शकता. योगामध्ये बी आहे, सूर्यनमस्कार आहे, स्ट्रेचिंग करू शकता स्पाइनची स्ट्रेचिंग मध्ये समजा मॉर्निंग मध्येच करा तुम्ही. जेव्हा मॉर्निंग मध्ये करसान बिना पोटा काही म्हणजे न काही खाता तेव्हाच तुम्हाला त्या फायदेमंद होणार, नाही तर तशी होणार नाही स्ट्रेचिंग. एक तर स्ट्रेचिंग संध्याकाळी करा जेव्हा जिमच्या टाइमला जाता तुम्ही. स्पाइनची, बरं नुसतं स्पाइनची,
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवू नाही शकत, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार मी कशी करायची. आणि एक्सरसाइज करा, तेच आहे. एक्सरसाइज करा, स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, स्ट्रेचिंग अँड मोबिलिटी वर्क करा, जे तुमची लाईफस्टाईल आहे. इथं मग बाकीचे आउटसाइड पॉइंट आहे. विअर शूज स्लाइटली थिकर सोल्स, थोडी सोल वाढवा लंब दिशेसाठी किंवा लंब दिशेची प्रॅक्टिस करायसाठी. मेंटेन हेल्दी बॉडी वेट, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे. समजा तुम्ही फॅट असाल तर तुम्ही डुमण्यात दिसाल, किती जाडे असाल तरी. म्हणजे किती लंबे असाल तुम्ही डुमण्यात दिसाल. त्याच्यासाठी तुम्हाला थोडं फिट व्हायचं पाहिजे, म्हणजे त्यांना तुमचा पोश्चर इम्प्रूव्ह होणार. 1 to 2 सेंटीमीटर आपण ऍड पण करू शकतो त्याच्यात. बाकी एक तिसरा ऑप्शन बी आहे. हे तर मी तुम्हाला अडल्ट साठी सांगितलं की तुम्ही हाईट नाही वाढू शकत, तुम्ही त्याच्यात काहीतरी ऍड ऑन करू शकता किंवा तुमचा पोश्चर चांगलं करू शकता. आणि एक टीनेजर साठी सांगितलं तुमची हाईट कशी वाढवायची. स्ट्रेंथ ट्रेनिंग, इनफ स्लीप, काहीतरी तुम्हाला हे सांगितलं मी वर्कआउट्स, ज्याच्यात की योगा, स्ट्रेचिंग, हे काही काही असं येतो. एक तिसरा ऑप्शन आहे, हा जरा कॉस्टली आहे, हा मेडिकल ऑप्शन आहे. ओनली फाईट इज अ सिरियस कन्सर्न. जेव्हा तुमची हाईट एकदम तुम्हाला सिरियस कन्सर्नच पाहिजे असेल की तुम्हाला वाढवायचीच आहे हाईट, तेव्हा तुम्ही या मेडिकल साठी जाऊ शकता. पण हा माझं सजेशन आहे की तुम्ही याच्यात जायला नाही पाहिजे, कारण याच्यात खूप कॉस्टली आहे. ग्रोथ हार्मोन थेरपी करतात याच्यात. तुमचे जे डॉक्टर्स आहेत ते तुमचे ग्रोथ हार्मोनला डायग्नोनाइज करतात, त्याच्यात काहीतरी ऍड करतात. तुमची लिंब आहे, ते लिंबिक सिस्टम आहे, जे तुमच्या लिंब असते सर्जरीसाठी, ते मेजर सर्जरी होते आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह असते. ते तुमच्या ग्रोथ हार्मोनवर होते आणि जे तुमचे लिम्स असतात त्याच्यावर सर्जरी होते. आणि मला वाटते ते खूप एक्सपेन्सिव्ह असते आणि त्यांची जे रिकव्हरी टाइम असते तो पण जास्त असते. प्लस त्याच्यात पेन पण खूप होतो. म्हणजे एक्सपेन्सिव्ह, पेन, लॉंग रिकव्हर सर्जरी, आणि एक तर तुम्हाला अपॉइंटमेंट देत राहावं लागते महिन्यातून एक दोनदा. ते सेलिब्रिटी करतात, जे त्यांना दाखवाच लागते की मला खूप उंच दिसायचं आहे. हे एक मेडिकल ऑप्शन आहे, आणि याच्या इकडून तुम्ही जाऊ नका, माझं म्हणणं असं आहे. मी तुम्हाला आता काही इम्पॉर्टंट ट्रूथ सांगून देतो, खरं गोष्ट सांगून देतो, आणि खोट्या गोष्टी काय ते सांगून देतो. मिथ्स काय आणि फॅक्ट्स काय आहेत हाईट बद्दल. कोणची बी पील, पावडर किंवा कोणची मॅजिक एक्सरसाइज ना तुमची हाईट नाही वाढणार. हे थांबून द्या, हे काहीच कामाची नाही आहेत. हाईट वाढायला ते पील घेणं, काही खाणं, कॉम्प्लेन, हे काहीच कामाचं नाही. हे हाईट तुमची नाही वाढणार. तुमची हाईट जेनेटिक फॅक्टरवर डिपेंड करते. तुम्ही 1-2 इंचेस जे तुम्हाला मी एक्सरसाइज सांगितले त्यांना तुम्ही ऍड ऑन करू शकता. बाकी जे ऑनलाईन स्कॅम असतात, जे तुम्हाला लोक सांगतात की हे खाऊन घ्या, आमचं प्रोडक्ट वापरा, 15 दिवसात हाईट वाढणार, मिरर पोझिशनिंग करा, म्हणजे स्वतःला पायात बसा असं मिरर मध्ये, तुम्ही लंबे दिसता, हे काही करू नका तुम्ही. यांना काहीच नाही होत. जे सायंटिफिक टूल आहे, जे जे तुम्हाला सांगितलेलं आहे, ते जेनेटिक फॅक्टर टीन मध्ये आणि अडल्ट मध्ये तुम्हाला मेंटेन करायला लागते पोश्चर, हे सांगितलेलं आहे. त्याच्यात मी टिप्स सांगितलेले आहे तुम्हाला, तुम्ही तेच फॉलो करा. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जय हिंद.